SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो प्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। प्रभाग क्रमांक 10 मध्ये पोपटराव जेजुरकर यांच्या प्रचाराला 6व्या दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। सविस्तर वृत्त असे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातर्फे प्रभाग क्रमांक 10 मधून पोपटराव जगन्नाथ जेजुरकर यांचा प्रचार आता जोरदार सुरू झालेला आहे। काल प्रगती शाळा, अशोकनगर, सावरकरनगर, विश्वासनगर या परिसरात जेजुरकर यांनी घड्याळ या निशाणीवर बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना केले। त्याच अनुसरून नागरिकांनी देखील त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत आम्ही आपल्यासोबत आहोत, आपण निश्चिंत राहावे अशी ग्वाही दिली। पोपटराव जेजुरकर यांच्या उमेदवारीने निश्चितच प्रभाग क्रमांक 10चे समीकरण बदलणार यात तीळ मात्र शंका नाही। आजपर्यंत 12 वर्षात 15 वर्षात नानांकडे सत्ता नाही, तरी दरवर्षी नियमितपणे तुमच्या घरामध्ये दिमाखामध्ये जायच्या मारुतीचं कॅलेंडर तुमच्या भिंतीवर असतं की नाही मनाला विचारा। सेवकाच्या घरी जाऊन आमचं या महिन्याचं सिलेंडर संपलंय तेवढं भरून देता का असं कधी म्हणायला गेला असेल का? मग आपण एका लोकशाही देशाचे आधारस्तंभ आहोत, मतदार आहोत। मग आम्ही एवढी माफक अपेक्षा आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीकडून करू नाही का? बोलणार नाही, कारण माऊलींनी भरपूर काही सांगितलं, परंतु आपण पाहतो प्रभागामध्ये कशा समस्या निर्माण झालेल्या आहेत। इथं बाजूलाच बघितलं तर तुम्ही बघा किती घाणीचं साम्राज्य आहे टाकीच्या बाजूला। का असं वाटतं का तिथं काय अवस्था झालेली, आणि वारंवार महानगरपालिकेत तक्रार करून पण तिथं काही स्वच्छता होत नाही। तेव्हा तिथं काहीतरी असं संरक्षण जाय करा का, काहीतरी तिथं विरंगुळा केंद्र करा, काहीतरी करा, म्हणजे जेणेकरून तिथं लोक घाणच टाकणार नाही आणि तिथं घाण स्वच्छता राहील कायम। पण तसं आजकालच्या या नगर चौकाला कधी वाटलं नाही का तिथं काहीतरी करावं म्हणून। अशा अनेक समस्या आहे ही मी तुम्हाला तुमच्या जवळची असलेली समस्या सांगितली। आणि राहिला SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।